Good evening, everyone. Now the meeting is being recorded, so please mark your attendance. I'm sharing my screen. Please let me know whether it is visible clearly. Are you able to see this slide, session number 43? Please type in the chat box. Yes, great. Thank you so much. So let me check. Today we have Varsha madam, Meenakshi madam, Namita madam. Okay. Okay. Let's start with this class. This is session number 43. Okay. What we are going to cover today, we will take some question answers. We have taken such type of question answers before. So today also we are taking some same type of the question answers. Then sentences in daily use and one conversation. Okay. So now let's start with it. See what you have to do. Here I have directly given the question. Okay. एक क्वेश्चन दिया गया है आपको. चूज द करेक्ट ऑप्शन एंड आंसर द क्वेश्चंस गिवन बिलो. हियर व्हाट आई हैव गिवन वन क्वेश्चन और उसके 4 प्रोबेबल आंसर्स दिए हैं. राइट. आई हैव गिवन 4 प्रोबेबल आंसर्स बट ओनली वन इज करेक्ट. ओके. सो व्हाट यू हैव टू डू, you have to choose the correct one. Okay. Let me know again, am I audible clearly? Am I audible clearly? Yes, fine. ठीक है. Let's continue. See, first question is, how often do you play tennis? Now what you have to do here, okay? Why I'm taking such examples again and again? Because you सोचना है और फिर उसका क्या प्रोबेबल आंसर हो सकता है वो आंसर आपको मार्क करना है. फाइन. तो यहाँ पे पहला क्वेश्चन है, हाउ ऑफन डू यू प्ले टेनिस? हाउ ऑफन डू यू प्ले टेनिस? ओके. आप टेनिस कब खेलते हो? कब कब खेलते हो? इस प्रकार से तुम्हें कितनी बार टेनिस खेलता? ओके. तो यहाँ पे आपको 4 आंसर्स दिए हैं. आपको करेक्ट आंसर चूज करना है. ऑन ट्यूसडे, फॉर 2 hours, ऑलमोस्ट एवरी डे, विथ जीवन. अभी हर एक ऑप्शन को भी अच्छे से देख के सोचना है कि इसका क्या मीनिंग है और वो आपका जो क्वेश्चन है उसका सुटेबल आंसर है या नहीं है. ठीक है. जैसे आप टेनिस कब खेलते हो पूछा गया है तो सिर्फ कब नहीं, हाउ ऑफन बोला है, मतलब आप कितनी बार खेलते हो. ठीक है. तो यहाँ पे पहला आंसर है ऑन ट्यूसडे, तो उसका आंसर मंगलवार को खेलता हूँ ऐसे तो नहीं आएगा. फॉर 2 hours मीन्स 2 घंटे के लिए. हमें कितने टाइम के लिए खेलते हो ये नहीं पूछा है. थर्ड है सी ऑप्शन जो है आपका, ऑलमोस्ट एवरी डे, मतलब तकरीबन हर दिन मैं खेलता हूँ. मी दररोजच खेळतो एक प्रकारे. आणि डी है विथ जीवन. ओके. जीवन के साथ खेळता हूँ, जीवनच्या सोबत खेळतो. आता तुम्ही काय करायचंय, पहिला जो मी क्वेश्चन विचारलाय त्याचा मला आन्सर ABCD या फॉर्म मध्ये चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचंय. हाउ ऑफन डू यू प्ले टेनिस? मी तुम्हाला मीनिंग पण सांगितले, कसं ओळखायचं ते पण सांगितलं. ओके. नाउ please write in the chat box what will be the answer. Yes, it is C. It's not B, it is C. Yes, you have been corrected it, right. Okay. It means
हाउ ऑफन डू यू प्ले टेनिस? ऑलमोस्ट एव्हरी डे. मी दररोज खेळतो. ओके, मैं हर रोज खेलता हूँ, ऐसा बोला गया है. सेकेंड है वेयर डू यू यूजुअली ईट लंच. ठीक है, वेयर डू यू यूजुअली ईट लंच. तू दुपारचं जेवण कुठे करतोस? या तुम्ही दुपारचं जेवण कुठे करता, लंच कुठे करता, आप दोपहर का खाना कहाँ पे खाते हो? तो यहाँ पे अभी आंसर्स है सैंडविच, ए सैंडविच, बी विथ जया, सी एट 12 noon एंड डी इन द कैफेटेरिया. तो व्हाट विल बी द सुटेबल आंसर? क्वेश्चन पूछा है वेयर से, तो वेयर मतलब हम लोग किस बारे में बात करते हैं? प्लेस के बारे में, जगह के बारे में बात करते हैं. करेक्ट. जेव्हा आपण वेअरने प्रश्न विचारतो तेव्हा आपण कशाबद्दल बोलतो? जागेबद्दल बोलतो. मग आपला आन्सर कशाशी रिलेटेड येणार? जागेशी रिलेटेड येणार. आणि ह्या 4 ऑप्शन मध्ये जागा कोणती आहे? बघू, लिहा आन्सर. डी. काय जागा? इन द कॅफेटेरिया. ओके, येस, करेक्ट. वेअर डू यू युजली ईट लंच? इन द कॅफेटेरिया. गुड. आता आपण पुढे जाऊया. हाऊ लॉंग डिड यू स्टडी लास्ट नाईट? ओके, हाऊ लॉंग डिड यू स्टडी लास्ट नाईट? काल रात्री तू किती वेळ अभ्यास केला? कल रात आपने कितनी देर पढ़ाई की, ऐसा पूछा गया है. तो व्हाट यू विल बी राइटिंग एज ए आंसर? देखिए 4 ऑप्शन है आपके पास. ए विथ विशाल, मतलब विशाल के साथ, विशाल सोबत. बी इन माय रूम, मेरे कमरे में, माझ्या खोलीमध्ये. सी इंग्लिश, मतलब इंग्लिश की पढ़ाई की, ऐसे बोला है. और डी फॉर 3 hours. अभी जब हाउ लॉन्ग से क्वेश्चन पूछा है तो मतलब उसका मीनिंग क्या है? कितना, किती असं विचारलंय. मग कितीशी रिलेटेड वरचे 3 ऑप्शन आहेत का तुमचे? ए बी सी? नॉट एट ऑल. सो व्हाट यू हैव रिटन द आंसर? लेट्स चेक. डी. येस, करेक्ट. ओके, फॉर 3 hours. हाउ लॉन्ग डिड यू स्टडी लास्ट नाईट? फॉर 3 hours. मी 3 तास अभ्यास केला. काल रात्री मी 3 तास अभ्यास केला. कल रात मैंने 3 घंटे पढ़ाई की. ओके, नाउ लेट्स मूव ऑन द नेक्स्ट वन. यहाँ पे 2 ही ऑप्शन है. ठीक है, क्वेश्चन 4 है आपका. व्हाट काइंड ऑफ नॉवेल्स डू यू लाइक? आपको कौन सी किताबें, कहानी वाली कौन सी किताबें पसंद है? ठीक है, तुम्हाला कोणत्या कादंबऱ्या आवडतात? नॉवेल्स म्हणजे मराठीत कादंबरी बोलतो आपण. अभी इसके 2 आंसर दिए हैं. यस आई डू, ए ऑप्शन है आपका यस आई डू, और बी ऑप्शन है आई लाइक स्पाई नॉवेल्स. ओके, तो क्वेश्चन किससे पूछा गया है? व्हाट काइंड ऑफ नॉवेल्स, कौन से प्रकार के नॉवेल्स. ओके, तो उसका आंसर यस आई डू आएगा क्या? नहीं, बिकॉज ये WH क्वेश्चन है. और यस आई डू या नो आई डोंट, ये आंसर हम कब देते हैं? जब क्वेश्चन पूछा जाता है यस नो टाइप, मतलब वर्बल टाइप का क्वेश्चन हो तो ही आप यस या नो आंसर दोगे. तो यहाँ पे ऑब्वियसली आपको काइंड मतलब टाइप पूछा गया है, तो यहाँ पे एक ही बी ऑप्शन में टाइप दिया है, दैट इज आई लाइक स्पाई नॉवेल्स. देखते हैं आपका आंसर मैच होता है क्या? यस, आपने भी बी लिखा है. ओके, तो 4th का आंसर हुआ बी. व्हाट काइंड ऑफ नॉवेल्स डू यू लाइक? आई लाइक स्पाई नॉवेल्स. Now we'll go to the 5th one. What kind of work do you do? ठीक है, what kind of work do you do मतलब आप कौन से प्रकार का काम करते हो? तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करता? ओके, ये क्वेश्चन है. अभी देखिए 3 ऑप्शन दिए हैं यहाँ पे. ऑप्शन ए इज आई वर्क एवरी डे, मतलब मैं हर रोज काम करता हूँ, मी दररोज काम करतो. बी आय एम अ पियानो टीचर, मी पियानो टीचर आहे, मी पियानो शिकवते. सी आई वर्क फॉर 2 hours, मी 2 तास काम केलं, मैंने 2 घंटे काम किया. तो अभी बताइए जो क्वेश्चन है व्हाट काइंड ऑफ वर्क डू यू डू, उसका आंसर क्या आएगा? क्या आना चाहिए? मैंने ऑप्शन तो आपको बता दिए. लिखिए. यस, करेक्ट, बी. ओके, आप सबका आंसर करेक्ट है.
व्हाट काइंड ऑफ वर्क डू यू डू, मतलब आपके जॉब का नेचर पूछा गया है, क्या काम करते हो. आई एम अ पियानो टीचर. अगर आप डॉक्टर है तो यू विल से आई एम अ डॉक्टर. आई एम एन इंजीनियर. राइट. तो ये है आपका 5th क्वेश्चन. नाउ विल मूव टू द 6th वन. हाउ मेनी आवर्स अ डे डू यू वॉच टीवी. हाउ मेनी आवर्स अ डे डू यू वॉच टीवी. आप दिन में कितने घंटे टीव्ही देखते हो. तुम्ही दिवसभरात किती वेळ किंवा किती तास स्पेसिफाई केलंय, किती तास टीव्ही बघता. अभी यहाँ पे भी 4 ऑप्शंस दिए हैं. देखिए, ए अबाउट 2 आवर्स, बी इन माई लिविंग रूम, सी आई वॉच द न्यूज एंड डी ऑन ट्यूजडे. ए का मीनिंग है अबाउट 2 आवर्स मतलब 2 घंटे, 2 तास. बी का मीनिंग आहे इन माय लिव्हिंग रूम म्हणजे माझ्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूम मध्ये, बैठकीच्या खोलीमध्ये बघतो. सी है आई वॉच द न्यूज, मैं न्यूज देखता हूँ, मी बातम्या बघतो. ठीक आहे. ऑन ट्यूजडे म्हणजे मंगळवारी. मग प्रश्न काय विचारला आपल्याला, हाऊ मेनी आवर्स, किती तास बघता. मग काय आन्सर यायला पाहिजे बघूया आपण. तुम्ही काय लिहिलंय. ए, येस, करेक्ट. About 2 hours. So, oh, sorry. How many hours a day do you watch TV? About 2 hours. Okay. आता पुढे जाऊया. What is your busiest day of the week? पूरे हफ्ते भर में आपका सबसे बिजी जाने वाला, मतलब उसमें आप बहुत व्यस्त होते हो, ऐसा दिन कौन सा है. तुमचा आठवड्यातला कुठला दिवस असा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खूप कामात असता. ठीक आहे. तुमच्याकडे वेळच नसतो. यहाँ पे 4 ऑप्शन अगेन है. इन द मॉर्निंग, सुबह, सकाळी, एव्हरी डे, प्रत्येक दिवस, ट्यूसडे, मंगळवार, डी लास्ट वीक म्हणजे पिछला हफ्ता किंवा मागचा आठवडा. आता मला सांगा, व्हॉट इज युअर बिझिएस्ट डे ऑफ द वीक. आठवड्यातला तुम्हाला बिझिएस्ट डे म्हणजे सगळ्यात जास्त कामाचा दिवस विचारला, म्हणजे एकच दिवस विचारलाय. बरोबर आहे. मग इथे डे साठी 2 ऑप्शन आलेले आहेत. तुम्ही काय करेक्ट ऑप्शन लिहिताय बघूया. सी, येस, एक्झॅक्टली. आपल्याला एकच दिवस विचारलाय. एव्हरी डे ठीक आहे, दररोज बिझी असतो, इज ओके. पण बिझीएस्टचा अर्थ काय, सगळ्यात जास्त बिझी. ओके. ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणजे सगळ्यात जास्त, मोस्ट. सो इट विल बी ट्यूजडे. करेक्ट आन्सर. आता इथे मी 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत. यहाँ पे 2 सेंटेंसेस दिए हैं, आपको उसको नेगेटिव करके लिखना है. ठीक है. और ये हम लोगों ने कब पढ़ा है, जब हम लोगों ने टेंसेस पढ़े थे. उस टाइम पे आपको दिया हुआ सेंटेंस क्वेश्चन में कैसे कन्वर्ट करना है, उसको निगेटिव कैसे बोलना है, ये सब सीखा है हमने. तो जस्ट देखते हैं आपको कितना याद है. ठीक है. माय मदर बेक्स अ केक. माझी आई केक बनवते. ये है आपका पॉजिटिव बोल सकते हो आप, होकारार्थी वाक्य आहे. ठीक है. अफर्मेटिव. अभी इसको निगेटिव करना है, मतलब आपको क्या बोलना है, मेरी माँ केक बनाती है. तो निगेटिव क्या आएगा, मेरी माँ केक नहीं बनाती. माझी आई केक बनवत नाही, हे निगेटिव्ह सेंटेन्स येणार. त्याला इंग्लिश मध्ये कसं बोलणार बघा. मी 4 ऑप्शन्स वाचते. माय मदर डुईंग नॉट बेक अ केक. माय मदर डिड नॉट बेक अ केक. सी इज माय मदर डू नॉट बेक अ केक. आणि डी इज माय मदर डज नॉट बेक अ केक. नाउ टेल मी द करेक्ट ऑप्शन. आई विल कीप इट लाइक दिस. आप लोग एक बार फिर से पढ़ो और ये ध्यान में रखना है कि जब आप सेंटेंस मतलब क्वेश्चन वाला सेंटेंस पढ़ रहे हो तो उसका टेंस देखिए क्या लिखा है.
निगेटिव करते वक्त टेंस नहीं बदलेगा. ओके, जस्ट चेक एंड इफ यू आर रेडी पुट द आंसर इन द चैट बॉक्स सो आई विल चेक. Okay, now I'll check your chat box. All have written D. So your answer D is correct. Okay, why so? Can anybody explain why you have chosen D answer? Your answer is correct. पण कोणी सांगेल का आपण D का घेतलंय ते? Yes, Namita madam, you have raised the hand, so please switch on your mic. Because madam, तुमचा आवाज कट होतोय. तुमचा आवाज correct, कट because होतोय. they're not verb. Madam, verb है ना verb, because verb हाँ. mother is a noun and bake is mother is a she and verb contains with s, so my mother does not bake a cake Yes. is the correct answer. Yes, correct. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. फक्त तुमचा आवाज थोडा थोडा कट झाला, पण शेवटचं तुमचं एक्सप्लेनेशन एकदम व्यवस्थित ऐकायला आलं. सो सी व्हॉट नमिता मॅडम से, शी इज करेक्ट. माय मदर बेक्स अ केक. इट इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, हे जे वाक्य आहे ते कशातलं आहे, कुठला टेन्स आहे, कुठला काळ आहे, सिंपल प्रेजेंट टेंस. एंड सिंपल प्रेजेंट टेंस में ही शी इट, इनके साथ हम लोग क्या लेते हैं, जो भी मेन वर्ब होता है उसके साथ एस या ई एस, मतलब वहां पे डज जो है वो छुपा हुआ होता है, आपको बताया है मैंने. ठीक है, तो यहाँ पे एस या ई एस जो लगता है दैट इज डज. ओके, व्हेन यू कन्वर्ट इट इनटू द नेगेटिव सेंटेंस तो डज नॉट लिखा जाता है. और ये यहाँ पे जो बेक्स लिखा है उसका नॉर्मल फॉर्म जो है, मतलब मेन वर्ब जो है बेक, वो लिखा जाता है. तो डी में माय मदर डज नॉट बेक अ केक इज द करेक्ट ऑप्शन. ओके, या करेक्ट आंसर. देन सेकेंड है, देखिए सेम, आई स्पीक फ्रेंच. मैं फ्रेंच बोलता हूँ, मैं फ्रेंच बोलतो. ठीक है, अभी इसका नेगेटिव कैसे करेंगे, यहाँ पे भी चार ऑप्शन है. आई डज नॉट स्पीक फ्रेंच, I do not speak French, I did not speak French, I done not speak French. What will be the correct answer? You have to go. Yes, let me check now what you have written as the answer. Yes, it is B. Correct. Very good. Okay, and it is the same form. जो आपका ऊपर वाला था वही ये भी है. इट इज इन सिंपल प्रेजेंट टेंस. आई स्पीक फ्रेंच, मैं फ्रेंच बोलतो. ठीक है, तो यहाँ पे जैसे मदर था, मतलब इट स्टैंड फॉर शी, जैसे नमिता मैडम ने बताया था, तो वहां पे हमने बेक के साथ एस लगाया था. अभी यहाँ पे आई के साथ हमेशा क्या आता है, डू. ओके, तो यहाँ पे आई डू नॉट स्पीक फ्रेंच, ये जो बी ऑप्शन है that is correct option. Fine. So now let's go for the, here we have completed this your question answer form. Okay, मतलब एक टॉपिक आज का कवर हो चुका है. विल गो टू दिस. अभी यहाँ पे भी आपको ये आंसर लिखने हैं. क्या है देखिए, वी टेक दिस ऑलवेज सेंटेंसेस इन डेली यूज. लेकिन हमेशा क्या करते हैं हम लोग, सी यहाँ पे मैंने 96 से शुरुआत की है, मतलब अभी तक 95 तो कंप्लीट हो चुके हैं. ओके, तो यहाँ पे मैंने आज किया है हमेशा की तरह मराठी सेंटेंस लिखा है, हिंदी सेंटेंस लिखा है, लेकिन इंग्लिश सेंटेंस लिखा ही नहीं है. क्योंकि
हमेशा मैं ही आपको रेडीमेड सेंटेन्सेस देती हूँ, तो आप कब बनाओगे, है ना? आणि इथे जे मी सेंटेन्सेस दिलेत ते रेग्युलर म्हणजे अगदीच रेग्युलर आहेत. आपल्याला दररोज तुम्ही हे बरेचसे सेंटेन्स वापरता. ओके, तर ते इंग्लिशमध्ये कसे बोलायचे, कसे विचारायचे प्रश्न, तर हे करण्यासाठी आपण आज मी इंग्लिशचा कॉलम ब्लैंक ठेवला है. मैंने ये इंग्लिश वाला कॉलम देखिए ब्लैंक रखा है. आपको सेंटेंस लिखना है, ठीक है? तो ये है अभी माझा मोबाइल सापडत नाहीये, मेरा मोबाइल मिल नहीं रहा. उसको इंग्लिश में कैसे बोलेंगे? कहना है यस, एक मिनट. आई विल स्टॉप दिस. हाँ, सो आई कैन सी हियर. यस, यू हैव रेज्ड द हैंड. यस मैडम, बोला. नमिता मैडम. मैडम आई कांट फाइंड माय मोबाइल. I व्हेरी गुड, cannot find व्हेरी my गुड. mobile. येस, परफेक्ट, वेरी नाइस. ओके, मला माझा मोबाइल सापडत नाहीये, मेरा मोबाइल मिल नहीं रहा. तो इसका इंग्लिश वर्जन होगा आई कांट फाइंड माय मोबाइल. वेरी नाइस. इवन यू कॅन से आय डोंट फाइंड माय मोबाइल. मला मिळत नाहीये माझा फोन, किंवा मला मी शोधलाय पण सापडत नाहीये. सो कांट, डोंट, एव्हरीथिंग विल बी ओके. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे आपला, कोणी माझा मोबाइल पाहिलाय का? किसी ने मेरा मोबाइल देखा क्या? कैसे बोलेंगे इसको? कोणी माझा मोबाइल पाहिलाय का? येस मीनाक्षी मैडम, बोला. Did someone see my mobile? थोडंसं करेक्शन येणार. हॅज समवन सी नाही येणार, सीन येणार. आपण हॅज वापरलाय. हॅज, तुम्ही हॅजने बरोबर सुरुवात केली आहे, बट हॅज इज अ, आपण कधी वापरतो हॅज? परफेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स. त्यासोबत आपण काय करतो, जेव्हा आपण परफेक्ट फॉर्म वापरतो त्यावेळेस दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो, म्हणजे सी, स आणि सीन. सो युअर सेंटेन्स मस्ट बी हॅज समबडी सीन माय फोन और मोबाइल फोन. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट. माझा चार्जर कुठे आहे? ये हम लोग पूछते हैं ना ये सब सेंटेंसेस. मेरा चार्जर कहाँ है? यस वर्षा मैडम, तुम्ही सांगा. Where is my charger? Yes, very good. Where is my charger? Then, oh, टीवी चालू करा, टीवी शुरू कीजिए. ओके, कैसे बोलेंगे? टीवी शुरू कीजिए, टीवी चालू करा. येस, सगळ्यांनाच आन्सर येते तुम्हाला? एकेकाला विचारते मी एक एक सेंटेन्स. नमिता मॅडम, बोला. Please switch on TV. Yes, yes. Please switch on the TV. Yes, very good. Please switch on the TV. Switch on बोलू शकता, turn on बोलू शकता. मग आता टीव्ही बंद करा. टीव्ही बंद करा. मीनाक्षी मॅडम सांगा. Please switch off the TV. Yes, please switch off the TV. Very good. नंतर आहे आवाज वाढवा, म्हणजे टीव्हीचा, साऊंड सिस्टीमचा आवाज जेव्हा आपण वाढवायला सांगतो, आवाज बढ़ाइए. ओके, तो कैसे बोलेंगे? वाढवा किंवा बढ़ाइए, इसके लिए क्या वर्ड है, किसको आता है? सबने हैंड रेज किया है. वर्षा मैडम, बोला. Please raise the volume. प्लीज रेज द वॉल्यूम. मॅडम इन्क्रीज येईल ना तिथे? देन आवाज कमी करा. आवाज कमी करा कसं बोलणार? इन्क्रीज येईल तर आपण आवाज वाढवला, जसे बोथ आर करेक्ट.
या आवाज कमी करा कसं बोलणार सांगा. Decrease the volume. Yes, decrease. Yes, please decrease the volume. Correct. आता आपल्याला बोलायचं एक चॅनल नंबर दिलेला आहे असाच आर्बिट्ररी 401 चॅनल लावा. 401 चैनल लगाइए. कैसे बोलेंगे? Madam, can I tell? Yes, please. Please switch on the 401 channel. नाही, स्विच ऑन नाही बोलणार, त्यासाठी एक वेगळा शब्द आहे. अजून कोणी सांगणार का? नलावडे मॅडम बोला. Please on the 401 channel. नाही, ऑन नाही. त्यासाठी एक स्पेसिफिक वर्ड आहे ट्यून. ओके, प्लीज ट्यून ऑन चॅनल 401. आता आहे पुढे टीव्ही चालूच राहू द्या. टीव्ही शुरू रहने दीजिए. कैसे बोलेंगे आप? यस, अमिता मैडम बोला. Please don't switch off the TV. हाँ, डोंट स्विच ऑफ द टीव्ही किंवा लेट द टीव्ही बी स्विच्ड ऑन. तो तसाच राहू दे. ओके, अजून शेवटचा आहे ही माझी आवडती मालिका आहे. यह मेरी पसंदीदा धारावाहिक है. कैसे बोलेंगे? यस, वर्षा मैडम बोला. This is my favorite TV serial. Yes, this is my favorite serial or TV serial program anything. Okay, very nice. आता जो हम लोगों ने ये ऊपर वाले क्वेश्चंस देखे, आपने अच्छे से बहुत अच्छा ट्राई किया और आपने बहुत अच्छे जवाब दिए. उसको मैंने फिर रेडी कर दिया है. ठीक है, यहाँ पे माझा मोबाईल सापडत नाहीये. आय कांट फाइंड माय मोबाईल. कोणी माझा मोबाईल पाहिलाय का? हॅज एनीवन सीन माय मोबाईल? माझा चार्जर कुठे आहे? मेरा चार्जर कहाँ है? वेयर इज माय चार्जर? टीवी चालू करा, टीवी शुरू कीजिए, उसको बोलेंगे स्विच ऑन और टर्न ऑन द टीवी. और अगर बंद कीजिए बोलना है तो स्विच ऑफ या टर्न ऑफ द टीवी. आवाज वाढवा, आवाज बढ़ाइए, इंक्रीज द वॉल्यूम. और आवाज कम कीजिए, डिक्रीज द वॉल्यूम. 401 चैनल लगाइए, ट्यून इनटू 401. टीवी शुरू रहने दीजिए, कीप द टीवी स्विच्ड ऑन और टर्न ऑन. ही माझी आवडती मालिका आहे. या मेरी पसंदीदा धारावाहिक है. दिस इज माय फेवरेट सीरियल. ओके, सो ऑल द आंसर्स मैच टू योर आंसर्स. ओके, मतलब नाउ यू आर वर्किंग ऑन इट सीरियसली मे बी. और लास्ट टॉपिक है आज का कन्वर्सेशन. तो मैंने आपको एक कन्वर्सेशन लिखने के लिए बोला था जो आप में से किसी एक ने ही सबमिट किया था. ओके, तो यहाँ पे हम लोग आज क्या ले रहे हैं? कन्वर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स डिस्कसिंग लाइफ ड्यूरिंग पैंडेमिक. पैंडेमिक में अभी पिछला साल चला गया, ये साल भी ऑलमोस्ट आधा चला गया उसी में, राइट? तो व्हाट प्रॉब्लम्स यू आर फेसिंग, यहाँ पे उसका एक छोटा सा हिस्सा लिया गया है. एवरीबडी इज फेसिंग डिफरेंट प्रॉब्लम्स, बट उसमें से एक छोटा हिस्सा उठाकर एक कन्वर्सेशन बनाया गया है. तो मैं आपके साथ वो डिस्कस करूंगी एंड देन यू हैव टू टॉक विद ईच अदर. ओके, तो देखिए चलते हैं. ए, यहाँ पे दो फ्रेंड्स है ए एंड बी. ओके, हेलो और हेलो के साथ आपको आपके फ्रेंड का नाम लेना है. ठीक है, एंड देन आपको आगे बोलना है. सो आई विल से हेलो स्मिता, हाउ आर यू डूइंग? तो मेरी फ्रेंड बोलेगी आई एम डूइंग एब्सोल्युटली ग्रेट, थैंक्स. हाउ अबाउट यू एंड हाउ आर यू सेफ ड्यूरिंग दिस पैंडेमिक? तो
आपकी फ्रेंड आपको पूछ रही है कि आप कैसे हो, मैं तो ठीक हूँ, और इस पॅन्डेमिक में कैसा चल रहा है सब. ओके, कसं काय चाललंय सगळं. सो ए सेज ॲब्सोल्युटली आय एम टेकिंग प्रिकॉशन्स. ओके, आर यू सेफ विचारलं, त्याला आन्सर दिलंय ॲब्सोल्युटली, म्हणजे अर्थातच मी प्रिकॉशन्स, आय एम टेकिंग प्रिकॉशन्स, मी सगळी काळजी घेतेय. हाऊ इज युअर लाईफ ड्युरिंग दिस पॅन्डेमिक. आणि मग तिला विचारलं गेलंय, आय डिडंट पुट द क्वेश्चन मार्क. ओके, इट इज माय मिस्टेक ओवर हियर. हाउ इज योर लाइफ ड्यूरिंग दिस पैंडेमिक के बाद क्वेश्चन मार्क आना चाहिए, तो टाइपिंग में छूट गया शायद. ओके, सो सॉरी फॉर दॅट. हाउ इज युअर लाईफ ड्युरिंग दिस पॅन्डेमिक म्हणजे तुझं कसं चाललंय या पूर्ण याच्यामध्ये, या काळात, साथीच्या काळात, करोनाच्या काळात. इट इज गोइंग गुड बट नॉट ॲज बिफोर. आता ती मैत्रिणी काय सांगते की हां लाईफ ठीकच चाललंय, म्हणजे जे काही चालू आहे आजूबाजूचं सगळं ठीक आहे, पण जसं पूर्वी होतं तसं नाहीये. आता मग पहिली मैत्रीण विचारते, व्हाय आर यू सेइंग सो. तुम ऐसा क्यों कह रही हो, तू असं का बोलतेस. सो द अदर फ्रेंड सेज, दिस पॅन्डेमिक हॅज ब्रॉट सो मेनी चेंजेस इन आवर लाईफ. की हा जो पॅन्डेमिक आला, ओके, त्याच्यामुळे काय झालं, आमच्या जीवनामध्ये बरेचसे बदल झाले. ओके, सो ए सेज व्हेरी ट्रू. हो, खरंच. माय हजबंड इज वर्किंग फ्रॉम होम अँड चिल्ड्रन ऑल्सो हॅव्हिंग देअर स्कूल ऑनलाईन. आता दोन मैत्रिणी गप्पा मारतायत. ओके, मग ती पहिली काय सांगते की खरंय, माझे मिस्टर म्हणजे माझे हजबंड जे आहेत, माझे पती आता घरातूनच काम करतात आणि मुलांचं सुद्धा काय असतं, त्यांची शाळा जी आहे ती कशी झाली आहे, ऑनलाईन झाली. हे तुम्ही सगळेजण फेस करताय, बरोबर आहे. आता बी काय म्हणते बघा, सेम हिअर, माझ्याकडेही सेम परिस्थिती, तशीच परिस्थिती आहे. आय एम ऑल्सो वर्किंग फ्रॉम होम, आणि मी स्वतः सुद्धा घरूनच काम करते माझं. माय हजबंड इज बिझी विथ हिज जॉब ऑनलाईन अँड माय किड इज ऑल्सो हॅव्हिंग ऑनलाईन स्कूल. आता तिच्या घरात काय आहे, 3 लोक, तिन्ही बिझी आहेत बघा. ती स्वतः काम करते, तिचे हजबंड पण ऑनलाईन जॉब मध्येच आहेत, आणि तिच्या मुलाचं पण ऑनलाईन स्कूल चालू आहे. ओके, अजून एक पेज आहे, कारण डायलॉग जास्त नाही आहेत, पण 2 याच्यामध्ये कम्प्लीट झालंय ते बघा. ए सेज, हाऊ डू यू मॅनेज द हाऊस ॲक्टिव्हिटीज देन. म्हणजे जर तुम्ही दोघंही बिझी असता, मुलाचंही सगळं हे आहे, तर मग तुम्ही घरातल्या ॲक्टिव्हिटीज कशा मॅनेज करताय. मग आता बी काय म्हणते बघा, म्हणजे ती जे चेंजेस आलेत पूर्ण त्यांच्या पॅन्डेमिक मध्ये ते डिस्कस करते. दॅट्स वेअर आय एम फेसिंग लिटिल डिफिकल्टीज. इथेच मला काही प्रॉब्लेम्स होतात, थोड्या अडचणी येतात बघा. ड्यू टू पॅन्डेमिक आवर मेड इज नॉट कमिंग as our society has banned outsiders for few days. आता ती काय सांगते, या पॅन्डेमिक मुळे माझ्या घरी जी मला हेल्प करणारी एक मेड येत होती, ती येत नाहीये. का येत नाहीये, कारण सोसायटी वाल्यांनी बाहेरच्या लोकांना काही दिवस येण्यास मनाई केलेली आहे. सो देअर इज लॉट ऑफ वर्क टू डू अदर दॅन द ऑफिस. आणि मग ती काय म्हणते, त्यामुळे ऑफिस व्यतिरिक्त मला बरंचसं काम करावं लागतं. बट माय हजबंड हेल्प्स मी अ लॉट. पण माझे पती मला याच्यामध्ये खूप मदत करतात. वी हॅव शेअर्ड आवर ड्युटीज. आणि मग आम्ही काय केलंय, आमची कामं वाटून घेतलेली आहेत. ओके, मग पहिली मैत्रीण म्हणते, दॅट्स गुड, हे खूपच छान आहे. मग परत दुसरी मैत्रीण म्हणते, तिला विचारते, हाऊ डू यू मॅनेज द ग्रोसरीज अँड व्हेजीज, आर द मार्केट्स नियर बाय ओपन. आता ती पहिल्या मैत्रिणीला काय विचारते की हे जे घरातलं सामान किंवा भाजीपाला जो आहे तो तू कसा मॅनेज करतेस. ठीक आहे, आजूबाजूचे जे काही बाजार वगैरे आहे ते चालू आहे का, बाजारपेठा चालू आहेत का. मग पहिली मैत्रीण सांगते, मार्केट्स आर ओपन फॉर सम रिस्ट्रिक्टेड टाइम ओनली. की हा, आमच्या आजूबाजूला मार्केट चालू असतं, पण काही वेळा ठरवलेल्या आहेत, त्यात वेळेतच चालू असतं. बट वी अवॉइड गोईंग आउट. पण आम्ही बाहेर जाणं टाळतो. वी परचेस द ग्रोसरीज अँड व्हेजीस ऑनलाईन. आणि आम्ही काय करतो, सर्व सामान जे लागतं घरात, किराणा आणि भाजीपाला, तो आम्ही ऑनलाईनच खरेदी करतो. इट हॅज बीन डिलिव्हर्ड सेफली टू आवर होम. आणि
मागचे काही दिवस तो आमच्या घरी व्यवस्थित पोहोचवला पण जातो. मग आता हे ऐकून दुसऱ्या मैत्रिणीला खूप छान वाटलं. वाव, दॅट्स सो नाईस. ती म्हणते अरे वा, खूप छान. पण आता इथे बघा काय झालं. ऑल राईट, आय हॅव टू लॉग इन फॉर माय जॉब नाऊ. आता ती ऑनलाईन काम करते. मग तिची वेळ झाली की तिला आता लॉग इन करायचं आहे. ह्या फोनवर बोलतात दोघी पण. ओके. मग ती काय सांगते, आय विल कॉल यू लॅटर. मला आता लॉग इन करायचं. नेहमी म्हणजे ह्या हॅलो, व्हॉइस ब्रेक होतोय. नलावडे मॅडम, व्हॉइस ब्रेक होतोय का माझा? तुम्ही पण लिहा. लेट मी चेक द मेसेजेस. Everybody please type, is my voice breaking? Yes. Can I do one thing? I will leave the meeting and join again. Please wait, okay? Now tell me, is my voice clear? Am I audible clearly? Please type in the chat box. Great. Okay. So again, I am going to share my screen. Please check. ओके. स्क्रीन दिसते का तुम्हाला? लिहा चॅट बॉक्स मध्ये. Yes, good. Thank you. So we'll do one thing now. We have 3 people over here. Okay. तर आपण तिघांच्या क्रॉस पेअर्स करूया आणि तुम्ही हे कन्व्हर्सेशन आता एकमेकांसोबत बोलायचं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स स्टार्ट विथ नलावडे मॅडम अँड नमिता madam. Both of you please switch on your mic. Yes, Nalawade madam, please start. Okay. Hello, Namita. How are you doing? Sorry. Hello, Namita. How are you doing? I am doing absolutely great. Thanks. How about you? And how are you? Are you safe during this pandemic? Absolutely. I'm taking precautions. How is your life during this pandemic? It's going good, but not as before. Why are you saying so? This pandemic has brought so many changes. In our lives. Very true. My husband is working from home and children also having their school online. Same is here. I am also working from home. My husband is busy with his job online, and my kid, kid is also have.
also having Being online school. yes. Online school. How do you manage the house activity then? That's where I am facing little difficult due to pandemic. Our maid is not coming, as our society has banned outsiders for few days. So there is lot of work to do other than office. But my husband helps me a lot. We have shared our duties. हा आणि जे That's good. सोसायटी एक मिनिट मॅडम हा Okay. सोसायटी हॅज बँड बोलायचं बॅनेड नाही ओके सोसायटी हॅज बँड आउटसाइडर्स प्लीज Society रिमेंबर has banned. येस मॅडम कंटिन्यू That's good. How do you manage the groceries and veggies? Are they makes nearby open? M- मार्केट Markets are येस 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 कंटिन्यू markets are open for some restricted time only. But we avoid going out. We purchase the grocery and veggies online. It has been delivered safely to our home. Wow, that's so nice. All right, I have to log in for my job now. I will call you later. Sure. Take care. Bye. ओके नाव नलावडे मॅडम अँड मीनाक्षी मॅडम तुम्ही स्टार्ट करायचं आता Yes, ma'am. Hello. Hello, Varsha. How are you doing? How are you doing? I'm doing absolutely great. Thanks. How about you? And how are you? Are you safe during this pandemic? Absolutely. I am taking a precaution. How is your life during this pandemic? It is going good, but not as the before. Why are you saying so? This pandemic has brought so many changes in our lives. लाईव्ह बरोबर आहे Lives. लाईव्ह हा लाईव्हचं अनेक वचन आहे लाईव्ह ओके Okay. Very true. येस Very true. My husband is working from home and children also having their school online. Same is here. I am also working from home. My husband is busy with his job online, and my kid is also having online school. How do you manage the house activities? That's where I am facing little difficulties. Due to pandemic, our maid is not coming as our society has banned outsiders for few days. So there is lot of work to do other than the office. But my husband helps me a lot. We have shared our duties. That's good. How do you manage the grocery and veggies? Are are the markets nearby open? Mar- Markets are open for some restricted time only, but रिस्ट्रिक्टेड we avoid going to purchase the groceries and veggies online. It has been delivered safely to our home. Wow, that's so nice. All right, I have to log in for my job now. I will call you later. Sure, take मीनाक्षी care. मॅडम लास्ट Bye. लाईन या गुड आणि आता तिसरं कॉम्बिनेशन नमिता मॅडम आणि मीनाक्षी मॅडम तर नमिता मॅडम नाऊ यू स्टार्ट
Is Namita madam in the class? Please let me check Sorry, first. madam. Yes. Yes, yes. Sorry, ko- Yes, yes. I'll show it. Please start. Start करा. Hello, Meenakshi. How are you doing? I am doing absolutely great. Thanks. How about you? And how are you? Are you safe during this pandemic? Absolutely. I am taking precautions. How is your life during the pandemic? It is going good, but not as before. Why are you saying so? This pandemic has brought so many changes in our lives. Very true. My husband is working from home and children also having their school online. Same is here. I am also working from home. My husband is busy with this job online, and my kid also having online school. How do you manage the house activities then? That's where I am facing little difficulties. Do you pandemic our made it not coming as our society has been ड्यू टू म्हणजे च्या कारणामुळे असं. ओके. डू यू due नाहीये ते to ड्यू टू pandemic पॅन्डेमिक. uh, due to बोला बोला. pandemic our made it not coming as our society has been outsiders for a few days. So there is lot of work to do other than the office. But my husband help me a lot. We have shared our duties. That's good. How do you manage And the grocery and veggies? Are the markets nearby open? markets are open for some restricted time only, but we avoid going out रिस्ट्रिक्टेड. time only. But we Markets are avoid open for some restricted time. markets are open for some restricted time, only. But we हा. avoid out. We purchase certain wages and it has been delivered safely to our home. Wow, that's so nice. All right, I have to lot in for my job now. I call you later. I will call you later. Yes. Sure, take care. Bye. Bye. Yes. Good. Thank you. ठीक है. So here we have completed our today's session. We have taken question answers, then sentences in daily use and conversation, that is between two friends discussing life during the pandemic. Okay. So here session number 43 has been completed. I have to discuss something with you for another 2 minutes only. ठीक आहे. आतापर्यंत दिस इज आपलं हे 43वा लेक्चर होतं, लेक्चर नंबर 43. ओके. वी हॅव लेफ्ट विथ 7 more lectures. Now you have to tell me what else you wanted to learn. ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत जे काही शिकलात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय शिकण्याची इच्छा आहे ते तुम्ही मला व्हॉट्सअपने पाठवायचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या आता काही टेस्ट होणार, म्हणजे जे पुढचे लेक्चर्स राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मी आता मागच्या काही लेक्चर्स मध्ये तुमची प्रॅक्टिस चालू केली होती. आता तुम्हाला किती येतंय आणि तुम्ही किती अभ्यास करताय हे चेक करण्यासाठी आपण एक
टेस्ट होणार आणि पुढचं अर्ध लेक्चर मी तुम्हाला जे काही आपलं नेहमीचं असतं प्रॅक्टिस किंवा शिकवणं जे आहे ते करणार. ओके. सो अँड दॅट युअर टेस्ट विल बी इन द फॉर्मॅट ऑफ गुगल फॉर्म. एक गुगल फॉर्म तुमच्यासोबत शेअर केला जाईल तुमच्या ग्रुपवर आणि तुमची सगळ्यांचीच मुलं आता ह्यात गुगल फॉर्म्स वगैरे वापरतात, एक्झाम्स देतात, तर त्यांच्याकडनं थोडं शिकून घ्या. खूपच सोपं आहे. तो फॉर्म शेअर केला जाईल, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल आणि खाली 4 ऑप्शन दिले जातील. त्यातल्या फक्त करेक्ट ऑप्शनला तुम्हाला टिक करायचंय. काही लिहायचं नाहीये, काहीच नाहीये, फक्त टिक टिक करत जायचंय. सबमिट करायची एक्झाम आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही मार्क्स असतील ते तुमच्यापर्यंत इमिजिएटली पोहोचतील. ओके. सो बी प्रिपेअर्ड. येस, मी तुमच्यासोबत सिलेबस पण शेअर करीन की तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवर आपण टेस्ट घेणार आहोत. ती आतापर्यंत आपण बरंच काही शिकलेलो आहोत, तर जरा पूर्ण आठवडाभर मागे जाऊन जरा सगळे व्हिडिओज एकदा बघा, प्रॅक्टिस करा. नेक्स्ट वीकमध्ये आपली टेस्ट कन्फर्म्ड आहे. ओके. वी विल बी हॅव्हिंग टेस्ट इन नेक्स्ट वीक, दॅट इज नेक्स्ट वेनसडे. So please be prepared. All the best. Now we will take the leave. Okay. Thank you so much. Yes, please. Excuse me, madam. बोला बोला. Please take the test after 5th of August. Will you please take the test after 5th of August? 5th August. ठीक आहे. After 5th of August. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण काय कारण काय आहे? बिकॉज मॅडम म्हणजे मुलांची परीक्षा युनिट टेस्ट चालू आहे, 5 तारखेपर्यंत युनिट टेस्ट चालू आहे म्हणून विचारलं. बघूया, पण एक्झाम तुम्हाला द्यायची आहे त्यामुळे प्रिपरेशन करत राहा. मध्ये कधीतरी मुलाकडनं शिकून घ्या. बघूया आपण ह्या वीक मध्ये, नाहीतर मग नेक्स्ट वीक मध्ये घेऊ. ओके. मला गुगल फॉर्म वापरता येतो कुणाला? मला गुगल फॉर्म वापरता येतो, पण आमच्याकडे फोन एकच आहे. ओके. पण आपली टेस्ट ह्याच वेळेत असणार, 9 वाजताच असणार. 9 रात्रीचीच असणार येस ना? येस. हो हो हो. 9 to 9:30 आपण टेस्ट ठेवणार आणि 9:30 to 10 मी पुढचं लेक्चर घेणार तुमचं. चालणार आहे ना? ओके ओके. येस येस. ओके. So everybody please be ready for the test on next Wednesday. Okay. Now you all can leave the class. Thank you so much. Bye bye. Good night. Bye bye. Thank you, madam. Bye. Bye bye. Bye bye. Bye. Good night. Bye.